मागच्या एका महिन्याखाली सातारा जिल्ह्यातील सासपाडे या गावातील आर्या नावाच्या 13 वर्षीय चिमुकलीवर अशाच रीतीने हत्या करण्यात आली. आणि आज पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील यज्ञा नावाच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खोंड्याने ठेचून हत्या करण्यात आली. अरे कुठं नेऊन ठेवला हे आपला महाराष्ट्र, जो महाराष्ट्र शिवरायांचा म्हणून ओळखला जातो, जो महाराष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जातो. अशा महाराष्ट्रात अशा लाजिरवाणी गोष्ट बलात्काराच्या होत असतील तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. या आक्रोशाने जर आपलं काळीज थरथरलं नसेल तर आपण माणूस म्हणून लायकीचे घेण्याचे सुद्धा नाही. अजून किती दिवस कॅन्डल मार्च, आंदोलने, संवादने, आश्वासने नकोयत आता. आता अशा फक्त नराधमांना भर चौकात हाल करून मारले पाहिजे. कारण की यापुढे कुठल्याही आईबापाला आपल्या पोटी लेक जन्माला यावी असं वाटणार नाही. अशा घटना सातत्याने घडत असताना त्या थांबवण्याऐवजी आम्ही लक्ष फक्त त्या लाडक्या बहिणी मिरवण्यातच व्यस्त आहोत. खरंच ना मुख्यमंत्री साहेब? आणि लाडकी बहीण आणि भाचीच सुरक्षित नसेल तर हे भाऊ काय कामाचे? यज्ञा बाळा, काळजाला पिळवटून तुला भावपूर्ण श्रद्धांजली. आणि शिवचरणी मी एवढीच प्रार्थना करतो की तुझ्या आत्म्याला शांती लाभो.